तर भावांनो, हे वलांडीमध्ये काय आहे नवीनच हे पहिल्यांदाच मी माझ्या जिंदगीमध्ये बघितलं आहे. आणि हे काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल. तर भावांनो नमस्कार, मी तुमच्या सर्वाचा अनिकेत भैनवाड. तर भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वाचं स्वागत आहे. तर सर्वात आधी सकाळ सकाळी गाडी ती धुवून घेतली. गाडी धुवून घेतल्यानंतर आंघोळ ती केली. आंघोळ ती करून भावांनो सर्वात आधी काम लागलं आपल्या गाडीचं डिझेल कमी होतं म्हणून काय डिझेल ते भरलो. डिझेल भरल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता सकाळीचे 8 वाजले, तर 8 वाजल्यापासूनच किती गर्दी आहे खडीला. आणि खडी केंद्रामध्ये आपले पण व्हिडिओ सबस्क्राईबर भेटले, ते बघा हातवरी करते, ते पण आपले सबस्क्रायबर आहेत. मग काय नाश्त्याचा डबा घेऊन आलो बघा सुमठाण्यामध्ये बघा किती महाराजाचा पुतळा भारी दिसत आहे शोभन चौकामध्ये. मग काय तिथून आलो बघा थेट साईडवर आल्यानंतर नाश्त्याचे डबे ते दिले. डबे ते देऊन थोडं थांबलो तिथं. तिथं थांबल्यानंतर गेलो बघा थेट आपल्या कॅम्परला घेऊन आपल्या कॅम्पवर. तर कॅम्पवर गेल्यानंतर मस्तपैकी डिझेल ते भरलो, कारण की डिझेल ते कंपनीचं संपलं. तर डिझेल आणला आणि डिझेल भरून आलो डबे घेऊन थेट शिरूळ आनंदपाळमध्ये, कारण की इथं आपली दुसरी साईड चालू होणार होती. मग काय इथं डबे ते दिले. डबे ते देऊन बघा आलो परत पंक्चरच्या दुकानवर, कारण की आपली गाडी झाली पंक्चर भावानं. मग काय पंक्चर ते काढून घेतलं आणि पंक्चर काढून घेतलं आणि थेट आलो बघा शेतामध्ये साहेबाच्या शेतामध्ये येऊन वैरण ती घेतली आणि वैरण खाली करून त्यांच्या घराकडे गेलो, कारण की उद्या गुढीपाडवा असल्यामुळे त्यांच्या घरी पिसुळा ते दिला शेतातला काढून. मग काय तिथं थांबवलं. तसंच आपल्या छत्रपती संभाजी महाराज 40 दिवसाच्या यातनेचा आज शेवटचा दिवस होता. मग त्याच्यामुळे ते वलांडीमध्ये पूर्णपणे फेरी घेतात. मग काय तिथं थोडा वेळ थांबलो आणि तिथून आलो बघा कॅम्पवर, आणि कॅम्पवरचे नाईटचे डबे ते घेतले आणि गेलो साईडवर आल्यानंतर तिथं काम ते चालू झालं. काम ते बघितलं आणि काम ते बघून काय बघा त्यांना डबे ते दिले. डबे ते देऊन आपण पण जेवण केलं आणि जेवण करून थेट आलो बघा आपल्या गाडीमध्ये येऊन मस्तपैकी झोप ते घेतली, कारण की आपल्याला थांबायचं होतं इथंच. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.